करायचं असेल तर ते लगेच करू शकतात, कुठेच अडचण नाही. पण विधान परिषदेची जागा रिक्त असून आता हे अधिवेशन गेलं दोन्ही विरोधी पक्षनेत्याशिवाय, तिथे तर कुठेच अडचण नाही. आमची संख्याबळ आहे, आमच्याकडे सफिशियंट तिकडे सदस्य आहेत. पण रिक्त ठेवून अधिवेशन चालवणं हे मला वाटतं की या सरकारची भूमिका लोकशाहीला विश्वास नसणं किंवा विरोधकांना विरोधक असूच नाहीत आणि मस्तीमध्ये सरकार आम्ही चालवू आणि काम रेटून नेऊ, आमच्यावर कोणाला अंकुशच नको आहे, ही राजेशाही पद्धत आता आपल्या राज्यामध्ये दिसते. शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी काही आमदारांनी आता विधानभवन कार्यालयावरती आंदोलन देखील केलेलं आहे. नाही असं हे विषय आता आंदोलन होत आहेत, खूप जुनी मागणी आहे यांची, त्या मागणीनुसार ते केलं पाहिजेत. काहीतरी सरकार हो म्हणतं पण करायला तयार नाही. आज त्या पेन्शनधारकांची फार वाईट अवस्था आहे, त्यांनी इतकीच वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आमदाराचे नाही, शिक्षकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी. सर, वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेट्टीवारांना फार महत्त्व देत नाही, त्यांनी कितीही काही भूमिका मांडली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्यांचं म्हणणं की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा, विदर्भ वेगळा नसावा. नाही मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोल. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ. आघाडी असेल तर आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच. तो पक्ष तो मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतोय त्याच्या मागचं मी कारण सांगितलं आहे. त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे आलबेला असं नाही. विदर्भावर आता कुठे बॅकलॉगमध्ये काय आहे विदर्भामध्ये, एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे, 75,000 कोटीच्या मागण्यामध्ये. आणि म्हणून आणि एकीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाट्याला काही मिळायचं नाही. तेवढं एक प्रोजेक्ट आणलं, हे आणलं, ते आणलं, कधीतरी घोषणा करायची, डवसला जाऊन घोषणा केली विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल, अजिबात दिसत नाही. तेवढं MOU साईन केलं, पण प्रत्यक्षात काय. आणि या सगळ्यामध्ये आता सरकार कुठेच लक्ष घालत नाहीये. राज ठाकरेंनी पत्र लिहिलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की 30 उत्तरं देऊ नका, या टोळ्या कुठून निर्माण होतात त्याचा शोध घ्या. मुंबईतल्या मुली असतील, मुलं असतील, दररोज पळून बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अरे राज्यामध्ये तर 2,56,000 महिला आणि तरुणी अत्यापायी गायब आहेत. हे सांगतात की आमचं शोधण्याचं आम्ही शोधून काढलेल्या किमान 80% सापडले आहेत, आम्ही शोधले आहेत. हे सगळे बोगस आकडेवारी देतात. कुठलीच मुली अजूनही त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे रॅकेट आहे. या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे. महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे त्यांना, बाकीच्याची काय कुठल्या विषयाचं गांभीर्य आहे. हे असे असंवेदनशील सरकार आहे, ज्या सरकारच्या संवेदना मेल्या आहेत, असं हे सरकार या राज्याच्या भोकांडीवर बसलेलं आहे. ते म्हणत आहेत की 30 उत्तरं देऊ नका, 30 उत्तरं देऊ नका, कारण जे मुलं बेपत्ता होतात त्यानंतर सांगितलं जातं की इतकी मुलं सापडली, त्यांना घरी पाठवलं. पण जी टोळ्या निर्माण होतात त्याला जबाबदार कोण आहे. बसस्टॉपवरती असतील अशा भिकारी असतील, त्यांचा DNA टेस्ट करायला नको का. DNA टेस्ट करायलाच पाहिजेत. आणि गृह खातं काय झोपलं आहे का, काय करतंय गृह खातं. गृह खात्याची जबाबदारी नाही हे रॅकेट शोधून काढण्याची, त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे अशा प्रकारांच्यावर लक्ष केंद्रित करायसाठी. राज्याने स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजेत. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुली गायब होत असतील आणि 2-4 भेटले की पण सांगतात पेपरला बातमी देऊन आम्ही शोधून काढलं. आत्ताही मी काल परवा चिमूरमध्ये एका अल्पवयीन मुलगी गायब आहे. मी अजूनही ती शोध लागल्या जात नाही, महिनाभरापासून नाही करत काही कारवाई. सर, 5 प्रकरण विरोधक शेवटचे दिवस आहे अजून